बाहेरगावचे कोण कोण आहेत म्हटलं बाहेरगावचे मी दोंडायच्या एक मॅडम आहे या 2-3 मॅडम आता इकडचे गाव मला नाव आहे तर ते आहे मग त्यांना देतोय म्हणे आम्ही बाकीच्यांना आम्ही इथे पाठवतो म्हटलं तसं नका सर्व महिला कर्मचारी आहेत आम्ही पण थांबायला ऑर्डर दिलेलं काय प्रकारे साहेब त्या महिलांना जायचंय ओरात मी स्वतः इथे आलेली हा साहेब नाही तर मग इथे विनाकारण मलाच आंदोलनात बसावं लागेल यांचं मिटवा इथे येऊन मला माझ्या शिक्षकांवर जर अन्याय होत असेल ना साहेब मी खपून घेणार नाही बाकी सगळं खपून घेईल मी त्यांचे 4 वेळा फोन लावले तेव्हा ड्युटी कॅन्सल आणि ड्युटी देतात तरी मग मान आला का करतात ते मागच्या वेळेस लोकसभेच्या वेळेला अक्षरशः शुगर हाय बीपी असणारा माणूस माझ्यांचा सर सिरियस असताना ऍडमिट झाला कोणी बघायला सुद्धा गेलं नाही लोकसभेला सर बघायला सुद्धा गेलं नाहीत मी तर सगळ्या पक्षांना म्हणेन एक पक्षाचा उमेदवार गेला की सगळ्याचं जेवण हे आमच्या पक्षाच्या लोकांसाठी दुसरा गेला की आमच्या पक्षाच्या लोकांसाठी या कर्मचाऱ्यांना जेवण दिलं नाही या मोडकळीत आलेल्या महानगरपालिकेच्या शाळांमध्ये फॅन नाही उन्हाळा होता सर तेव्हा एप्रिल महिन्यात मला माहिती आहे सर तुमचं सगळं वाट असतं एप्रिल महिन्यात अक्षरशः माझे लोक घाम पुसत होते चक्कर येऊन पडले तरी सुद्धा कोणी दिलं नाही तुम्हाला सगळं तुमचं जे लोकशाहीचा उत्सव चालतो ना तो फक्त माझ्या शिक्षकांच्या जीवावर चालतो दुसरा कोणाच्याच जीवावर नाही महाराष्ट्र मग जर मग आमच्यामुळे लोकशाहीचा उत्सव चालत असेल तर आमची काळजी घेणं हे तुमचं अर्ध्य करणं 200 लोकांना 200 महिलांना या महिला जर तुम्ही दिलेल्या आहेत सर्व्हिस दिलेल्या आहेत त्यांना ऑर्डरी तर तुमचं कर्तव्य सर नाही तर तुम्ही कालच सांगायला पाहिजे होतं तुम्ही चालले तर तुमची गरज नाही हे कशाला थांबले असते पहिले तुमच्या मित्राला फोन करून घ्या त्याला जो आहे तो धन्यवाद